आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं टेंडरचा पाऊस पाडला तर रोमिल छेडाला 57 कंत्राटं दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे कुटुंबावर आरोप। ड्रग्स तस्करी प्रकरणी 24,000 लोकांवर कारवाई। गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या 5तही नाही, त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षित राज्य। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मुंबईतून एकही हिरा व्यापार बाहेर गेलेला नाही, उलट हिऱ्याची निर्यात वाढली। सुरत डायमंड बुल्सवरून फडणवीसांचं स्पष्टीकरण। सहकारी दूध डेऱ्यांना राज्य सरकार प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान देणार। दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील घोषणा करणार। शेतकऱ्यांना 29 रुपयांचा प्रति लिटर दर द्यावा लागणार। झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतली घरं आता 10 वर्षांऐवजी 5 वर्षांनी विकता येणार। अधिवेशनात राज्य सरकारचा निर्णय। रेमडेसिवीर कथित घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटातील नेत्यांचे निकटवर्तीय पुण्य पारेख यांची चौकशी। एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यात सहभाग असल्याचा आरोप। मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय निवडणुकाच लागणार नाहीत, जरांगेंचा इशारा। तर काल रात्री मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, जरांगेंचं वक्तव्य। तब्बल 173 वर्षांनी भारताला मिळणार नवा गुन्हेगारी कायदा। भारतीय न्याय संहितेसह एकूण 3 विधेयकं लोकसभेत मंजूर। मिमिक्रीमुळे माझा नाही तर उपराष्ट्रपती पदाचा अपमान। सभापती जगदीप धनखड यांचे खडे बोल। सभापती अवमान प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी राज्यसभेत उभं राहून नोंदवला निषेध। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोनवरून चर्चा। मिमिक्री प्रकरणावर पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख। देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचं टेन्शन। नवा सब व्हेरियंट JN1 देशात 21 रुग्ण, तर महाराष्ट्रातही नव्या व्हेरियंटचा शिरकाव। सिंधुदुर्गमध्ये एकाला लागण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।